नमस्कार प्रेक्षकांनो, आज शनिवार. आज भागांमध्ये अर्जुन, सायली आणि सुमन हे सगळे चर्चा करताना दाखवलेत. रविराज म्हणत असतात, पण नागराजला जामीन मिळूनही दिला, पण म्हणावी तशी केस सोपी नाहीये. नागराज तर हे क्लेम करतच राहणारे की त्याने कबुली दिलेला व्हिडिओ हा फेक आहे. पण प्रेक्षकांनो, हा फेक व्हिडिओ नाहीये हे त्यांना सिद्ध करता येतच ना. पण असो, यांचा मुद्दा काहीतरी वेगळा आहे. रविराज असं म्हणत असतात, महिपत जोवर तोंड उघडत नाही तोपर्यंत ही केस स्ट्रॉंग होणार नाहीये. सुमन म्हणत असते, मी साक्ष देईल ना भाऊजी, त्याचा काही उपयोग नाहीये का? रविराज म्हणतात, अगं होईल ना उपयोग सुमन, नक्की होईल, पण आपल्याला महिपतचं स्टेटमेंट मिळणं खूप गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, महिपत एकही शब्द बोलत नाहीये ना सिनियर, यामागे काहीतरी कारण आहे. ते कारण मला शोधावं लागेल. साक्षी जिवंत आहे हे हळूहळू आता पुढे येतंय प्रेक्षकांनो. सुमनला आता थोडंसं वाईट वाटतं. ती म्हणते, भाऊजी हे कधीच संपणार नाही का? रविराज म्हणतात, संपेल सुमन, हे नक्की संपेल आणि नागराजला शिक्षा पण होईल. तू ना आता या गोष्टीचा फार विचार करू नकोस. तू आधीच खूप भोगलंयस सुमन, आणि ते पण एकटीने. सुमन म्हणते, नाही हो भाऊजी, मी एकटी कुठे होते? तुम्ही आहात ना, सगळेजण माझ्यासोबत आहात. रविराज म्हणतात, हो ग सुमन, तुला जेव्हा या भावाची गरज होती तेव्हा मी नव्हतो ना ग तुझ्यासाठी. अगं सुमन, मी ना खरंच मनापासून तुझी माफी मागतो ग. सुमन म्हणते, नाही भाऊजी, असं नाही, माफी वगैरे नका मागू. तुमची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? अहो हेच खूप आतल्या गाठेचे आहेत. हे तुमच्यासमोर माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. त्यांच्यातला राक्षस तुमची पाठ वळल्यावरच जागा व्हायचा. रविराज म्हणतात, मला कळत होतं ग सुमन, हा नागराज कसलाही कामधंदा करत नाही, खूप वाईट वागतो. बाहेर त्याच्या वाईट संगती आहेत, नको त्या माणसाशी मैत्री करतोय. मला हे सगळं खटकत होतं, पण नंतर माझ्या लक्षात येत होतं की त्याने केलेले गुन्हे गंभीर आहेत. मी तेव्हाच लक्ष दिलं असतं तर कदाचित त्याने तुझ्यावर हात नसता उगारला आणि मी तुला वाचू शकलो असतो. सुमन म्हणते, भाऊजी अहो माझंही चुकलंच, मी कुठे तुम्हाला स्वतःहून सगळं सांगितलं. म्हणजे अनेकदा असं मला वाटत होतं की तुम्हाला सगळं सांगून टाकावं, पण माझं ना कधीच असं धाडसच झालं नाही हो. पण हो, सायलीने मला जेव्हा धीर दिला तेव्हाच मी हे सगळं सगळ्यांना सांगू शकले. भाऊजी तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आता ना प्रेक्षकांनो, नागराजचं सगळं सत्य समोर येता येता हे सगळं सायलीचं सत्य पण समोर येईलच, कारण रविराज, अर्जुन सगळेच जण या केसच्या हात धुवून मागे लागलेले आहेत. घरातलाच माणूस असं दगाबाज निघाल्यावरती ते तरी काय करणार म्हणा. पण असो, आता इथून पुढचा सीन दाखवलाय प्रिया आणि साक्षीचा. साक्षीने प्रियाला मुद्दाम बोलावून घेतलंय बरं का. आता प्रिया आणि साक्षी बाहेर भेटल्यात. प्रिया गडबडून म्हणते, साक्षी बोल, अगं तू इथे का बोलवलेस मला भेटायला? काय झालं साक्षी? साक्षी आता विचार करायला लागते बरं का, की महिपतने तिला सांगितलंय कुणावरच भरोसा ठेवायचा नाही, नाग्यावर नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही. तर साक्षीने प्रियाला का बोलवलं असेल हा प्रश्न मनात आला असेलच तुमच्या. तर बघा, प्रिया म्हणत असते, बोल ना साक्षी, अगं काय झालंय? अगं कसलं टेन्शन आलंय का? त्या नागराज काकाला अटक झाली म्हणून तू टेन्शनमध्ये आहेस का? आता साक्षी हळूच म्हणते, हो ग प्रिया, अगं ते तर आहेच, पण त्याहीपेक्षा एक मोठा प्रॉब्लेम झालाय ग. मग प्रिया म्हणते, कसला प्रॉब्लेम झालाय? हळूच साक्षी सांगते, अगं त्या सायलीनी मला पाहिलं ग. प्रिया घाबरून म्हणते, काय? कुठे? अगं कुठे बघितलं? साक्षी म्हणते, अगं एका कॅफेमध्ये बघितलं ग तिने मला. झालेला प्रकार साक्षीने प्रियाला डिटेल सांगितलाय, की कशी तिची आणि सायलीची अचानक टक्कर झाली आणि साक्षीला सायलीने पाहिलं. साक्षी आता हे सगळं नुसतं बोलताना दाखवली आहे, म्हणजे म्युझिक ऐकवलेत, ओठ हलवताना दाखवलेत. आता हे सगळं ऐकल्यावरती प्रिया ओरडून म्हणते साक्षीला, साक्षी चार चौघात असं फिरायचं एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग तुला? अगं सो कॉल्ड तुझे वेषांतर आहे ना, त्याचा शून्य उपयोग आहे आपल्याला. साक्षी अगं स्वतःचं नाव बदललंयस तू, चेहरा कसा बदलणार आहेस? आणि त्यातल्या त्यात तू पनवेलमध्येच राहतेस ग. अगं बाई राहा इथे, पण निदान घरात तरी बसून राहा. सायलीने तुला पाहिलं हे किती महागात पडू शकतं आपल्याला, कळतंय का तुला? साक्षी म्हणते, प्रिया ऐक, मला हे माहिती नाहीये की सायलीने मला ओळखलं का नाही ओळखलं. तिने मला पाहिल्या क्षणी मी मास्कने माझा चेहरा झाकला की. प्रिया म्हणते, का मग तुला कशावरून वाटते तिने तुला ओळखलं? साक्षी म्हणते, बाई तुला त्यासाठीच मी इथे बोलवलंय ना. हे बघ तू ना ऐक, माझा ऐक जरा, त्या सायलीकडे लक्ष दे. अगं तिला ना माझ्याबद्दल काही कळतं काय हे बघ. प्रिया म्हणते, हां झालं, यासाठीच जन्माला आली आहे ना मी. 24 तास माझा हाच उद्योग आहे ना. ठीक आहे, बघते मी, लक्ष देते सायलीकडे. तिच्या वागण्या बोलण्यातून काही जाणवलं तर तुला तसं कळवते. पण बाई साक्षी प्लीज ग, प्लीज अशी भटकू नको ग बाई. आता जर काही गोंधळ झाला ना तर आपल्याला मदत करायला नागराज काका, अण्णा सर नाही आहेत. आता सगळं आपल्याला मॅनेज करायचंय, कळतंय का तुला? आता असं म्हणजे असं बोलून ती साक्षीला आता काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करते बरं का प्रिया तिच्याकडून. तिला म्हणते, अगं साक्षी, म्हणजे तू एवढे दिवस अण्णा सरांना शोधत होतीस, ते आता जेलमध्ये आहेत हे कळल्यावर तू त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केलास का? नाही म्हणजे तू भेटायला नाही गेलीस का त्यांना?
साक्षी आता प्रियाला खोटं बोलते आणि म्हणते, नाही ग प्रिया, मी कशी जाणार होते त्यांना भेटायला, मला कोणी ओळखलं असतं तर. प्रिया म्हणते, अरे हा हो बरोबर, नाही मला असं वाटलं ग की तू अण्णासरांच्या प्रेमापोटी खूप मोठे रिस्क घेऊ शकतेस ना, अगं म्हणून विचारलं मी तुला सहज. बरं झालं ग पण तू गेली नाहीस भेटायला, नाहीतर आपल्यासाठी खूप डेंजरस ठरलं असतं ग हे सगळं. पण आता प्रेक्षकांनो, ही साक्षी अण्णाला भेटायला गेली होती वकिलाचं वेषांतर करून. आता हे सगळं अर्जुनच्या समोर पण आलंय आणि आज त्यांनी त्याचा एक सीन पण घेतलाय. अर्जुन महिपतला विचारपूस करतोय की तू कोणती वकील केलीस आणि तिचं नाव पत्ता सांग. आत्ता मजा येणार आहे खरी म्हणजे. अर्जुनचं लक्ष वेधल्या गेलंय त्या गोष्टीकडे. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. आज एवढे सीन घेतलेत एका मागोमागे एक की विचारूच नका. आता हळूहळू ते प्लॉटिंग करतायत बरं का. सायली तन्वी आहे, हे सगळं त्या दिशेने चाललंय. आधी साक्षी पकडली जाईल. बघूयात काय काय घडतंय. अर्जुनराव पहाटे पहाटे उठलेत, पण सायली काही अजून उठली नाहीये. पण अर्जुनला छान वाटतंय, उठल्या उठल्या त्याला त्याची बायको दिसलीये ना. सायलीकडे बघतो तो उठल्या क्षणी आणि सायलीकडे बघून म्हणतो, माझी बायको कमाल आहे. आज मी उठलोय आणि माझी बायको अजून झोपलीये. माझी बायको किती क्यूट दिसतेय ना. आणि बायको बायको करून तिला जागा करतो. सायली उठते आणि म्हणते, कशाला उठलाय तेवढ्या पहाटे. अर्जुन म्हणतो, पहाटे? अगं सकाळ केव्हाची झालीये. गुड मॉर्निंग बायको. मग सायली गडबडते बरं गाडी, म्हणते, अगं बाई उशीर झाला मला उठाला. अरे देवा, या वेळेला तर मी झाडांना पाणी घालून रांगोळी काढून नाश्त्याची तयारीला लागलेली असते बाई, मला फारच उशीर झाला. अर्जुन म्हणतो, अगं थांब की सायली, एक दिवस तुला उशीर झाला तर एवढा फरक नाही पडत. सायली म्हणते, तुमच्यामुळे माझं जागरण होतं आणि म्हणून मला उशीर होतो उठायला. अर्जुन म्हणतो, वा रे वा, उलटा चोर कोतवाल को डाटे. तुझाच असतो रात्री मूड जागरणाचा आणि सकाळी उठल्या उठल्या ॲटिट्यूड चेंज. सायली म्हणते, हां राहू द्या आता, मला खाली जाऊ द्या, नाहीतर सगळी कामं आईंवर पडतील. अर्जुन म्हणतो, ठीक आहे यार, एक दिवस चालतंय. सायली म्हणते, नाही बाबा, मला जायलाच हवं खाली. सायली आता अंथरुणाच्या गड्या घालत असते. अर्जुन म्हणतो, नाही बरं बायको, मी काही तुला जाऊ नाही देणार, बस इथे, मी असाच हात धरणार तुझा. सायली म्हणते, बघा मी चिडेन ना आता. अर्जुन म्हणतो, मी तुझा रुसवा काढेन की. सायली म्हणते, जा, मी चिडलीये. अर्जुन आता तोंड बालिक करतो बरं का. सायली आता तिचा हात सोडवून घेते त्याच्या हातातनं आणि निघायला लागते. अर्जुन अजून पुन्हा आवाज देतो तिला, ए बायको बायको, चिडण्याचा पहिला रोन माहितीये का तुला. अगं चिडल्यावर एवढं गोड हसायचं नसतं, असं अर्जुन हळूच तिच्या कानात सांगतो. मग सायली तिथून पळ काढते आणि आंघोळ पांघोळ करून खाली आलेली दिसते सुद्धा आपल्याला. पटापट कामं करतात नाही. अशी सगळी कामं चुटकी सरशी झाली तर आपल्यासारखं नशिबान आपणच असू नाही का प्रेक्षकांनो. मला तर बाई फार वाटतं, जर एखादा जीन वगैरे दिसला ना, किंवा देवाने काही मला सांगितलं की काय इच्छा आहे, तर मी म्हणेन, देवा मला असं काहीतरी जादू दे की चुटकी वाजवली की कपशा विसळल्या गेल्या पाहिजे, चुटकी वाजवली की घर झाडलं गेलं पाहिजे. तुम्हाला पण असंच वाटतं ना कधी कधी मैत्रिणींनो. फार वैताग येतो दिवसभराचा, विचारूच नका. पण काय करणार, डेली रुटीन करावंच लागतं. आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवावंच लागतं. आजकाल काय झालंय, घरामध्ये 1-2च बायका आहेत. प्रत्येक घरामध्ये असं चित्र दिसतं. बऱ्याच ठिकाणी कामं तेवढीच आहेत, पण बायका कमी झाल्यात ना. असो, आता सायलीबाईची कामं बघा. सुरुवातीला काय चाललंय त्यांचं, कल्पनाताई नाश्ता करत असतात. सायली गडबडते आणि म्हणते, आई नाश्ता करते मी पण, आणि यांचं डबं राहिलंय करायचा. आता सायलीला त्या कल्पनाताई म्हणतात, अगं सावकाश, अगं सायली एवढा काही उशीर नाही झाला. विमल म्हणते, सायलीताई आपण ना नाश्त्याला थालपीठ करूयात का. सायली म्हणते, हो चालेल. आता प्रिया उगाच मध्ये मध्ये करायला जाते. हिची भारी मजा दाखवली आहे त्यांनी आज बरं का. आता प्रिया उगाच तिथे गोलगोल फिरते, करायला लागते. मग तिथे जाऊन म्हणते, आई मी करू का नाश्ता, उपमा करू का, पोहे करू, नाहीतर शिरा करू का, नाहीतर कॉफीच करते सगळ्यांसाठी. प्रिया उगच मध्ये करायला लागते बरं का. आता कल्पनाताई तिची बघा कशी जिरवतात. सायलीला टेन्शन आलेलं असतं. आता ही स्वयंपाकघरात आली की पसारा वाढवते ना. आता मुद्दाम कल्पनाताई म्हणतात, अगं सायली दाराबाहेरची रांगोळी काढायची राहिली आहे ना. सायली म्हणते, हो नाही आज गडबडच झाली, उशीर झाला ना, मला डबा करायचा आहे हो यांचा. कल्पनाताई म्हणतात, हरकत नाही ग, तू डबा कर, रांगोळी काय तन्वी काढेल. काढशील ना ग तन्वी रांगोळी. प्रिया म्हणते, हो काढेल ना काढेल. वैतागून बोलते बरं का. आता विमल आणखीन भर घालते आणि म्हणते, अहो वहिनी ते दाराजवळ झाडायचं राहिलंय आणि कारंजाजवळ पण खूप पाचोळा झालाय, अहो तो कसा करू आता. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, अगं पाचोळा केर काढेल की आपली तन्वी. काय ग तन्वी, अगं तू सगळं बाहेरचं नीट आवरशील ना. प्रियाला आता इलाजच नाहीये. प्रिया म्हणते, हो आवरते. कल्पना सडा टाका हां, मग रांगोळी काढ, नाश्त्याचं सायली बघून घेईल. सायली हळूहळू बोलत असते, नाहीतर सगळे उपाशी राहतील ना. प्रिया म्हणते, काय म्हणालीस ग, काय म्हणालीस. कल्पनाताई म्हणतात, नाही ग काय नाही म्हणाली ती, तू रांगोळीचा डब्बा बघ, देवाजवळ येतो घे आणि जा कामाला लाग.
आता प्रिया देवघराजवळ जाते आणि रांगोळीचा डब्बा हातात घेऊन म्हणते, आई येते हा, ठिपक्याची रांगोळी काढते. आता हिला कुठे रांगोळी येता येते, मजा येते बरं का यांची. आता लगेच या कल्पनाताई येतात, हो काढ काढ. पण आता ती गेल्यावर दोघीच्या दोघी हसायला लागतात. अर्जुन येतो खाली आणि म्हणतो, बापरे मम्मा, बरंच झालं तू सांगितलं सायलीला नाश्ता करायला. मी जेव्हा ऐकलं ना की प्रिया नाश्ता करणार आहे तेव्हा मला टेन्शनच आलं होतं. पण आता मजा येते बरं का प्रियाची. आता प्रिया आलीये बाहेर, मारे लागलीये तिथे, मोठेपणा केलाय की मी रांगोळी काढते हा आई. आता इथे आलीये. आता अचानक तिला खाली बसल्यावर आठवतं, अरे रांगोळीच्या आधी केर काढायचा असतो वाटतं, नाहीतर पुन्हा कटकट करतील. केर काढला नाही, आवरलं नाही, आधीनं सगळं झाडूनच घेते. असं म्हणून प्रिया आता तिथे असलेला तो खराटा घेते आणि कसल्या प्रकारे झाडले तिने. बाप रे, माझी मुलगी पण छान झाडेलो. तिला जेवढ्या ठिकाणी बसायचंय ना तेवढीच जागा तिने साफ केली आहे बरं का. आणि आता तिथे रांगोळी काढायला बसलीये. एका क्षणाला मला असं वाटलं की तिने तिच्याजवळ असलेला रांगोळीचा डब्बाच बघून बघून काढलाय की काय. तिने नुसते गोल 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 ठिपके मारलेत बरं का, म्हणजे असे वर्तुळ काढलेत, असे लागून लागून. रांगोळीचा डब्बा असतो ना, अगदी तसंच. आता मुद्दाम हे तिघंचे तिघं आले बरं का तिची रांगोळी पाहिला. अर्जुन, सायली, कल्पनाताई. आता तिला काही रांगोळी येत नाही हे यांनाही माहितीये, पण तिचा मोठेपणा करायचा तोरा बघा ना कसा आहे. म्हणायचं की अगं आई मला येत नाही, शिकवा, हा कमीपणा ती कधी घेत नाही ना, म्हणून तिला सगळे हसतात. कल्पनाताई आता हसायला लागतात. प्रिया रांगोळी काढून उठत असते. मुद्दाम आता कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, तू जेव्हा 4 वर्षाचा होता ना तेव्हा तू एकदा ना खडूनी रांगोळी काढली होती बघ. ते म्हणजे चित्र काढलं होतं. तसं ते जे चित्र आहे ना ते आपल्या तन्वीच्या रांगोळीपेक्षा खूप छान होतं बरं. आणि काय ग तन्वी, एवढाच कचरा काढल्यास? बाकीचा कचरा कोण काढणार? आणि सडा पण नाही घातलास, तशीच रांगोळी काढलीस. प्रिया म्हणते, अगं हो ग आई, कचरा काढते, लादी पुसते, मग रांगोळी काढते. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, म्हणजेचा दिवसभर रांगोळी काढायचाच प्रोग्राम सुरू राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, हा होता आजचा रिव्ह्यू. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी